सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत तहसील कार्यालयात धनगर आरक्षणासाठी निवेदन, रॅलीकडून घोषणा देत झोपलेल्या सरकारला जागे करायचे धनगर समाजाचे प्रयत्न। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कर्जत 4 फाटा ते तहसील कार्यालय या मार्गावर रॅली काढण्यात आली। यावेळी समाजाच्या प्रतिनिधींनी तहसीलदारांना निवेदन दिले। ॲडव्होकेट संतोष आखाडे यांनी आरक्षणाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले। गेल्या 68 वर्षापासून आम्ही आरक्षणाची मागणी करत आहोत। शासनाच्या ग्रॅमेटिकल चुकांमुळे आम्ही आरक्षणापासून वंचित आहोत, असे ते म्हणाले। त्यांनी शासनाला GR काढून आरक्षण देण्याची मागणी केली आणि संबंधित प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुद्धा आग्रह केला। अण्णासाहेब बाचकर यांनी स्पष्ट केले की सरकारच्या यादीत 36 नंबरवर धनगर समाजाचा समावेश आहे। धनगर आणि धनगड हे एकच आहेत, धनगड नावाचा स्वतंत्र समूह नाही। त्यांनी कर्जत तहसीलदारांना धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत निवेदन दिले। या संदर्भात बाचकर यांनी सांगितले की गेल्या 2 महिन्यांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत आमच्या बैठका चालू आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिले आहे, परंतु मराठी व्याकरणाच्या चुकांमुळे आम्हाला ते मिळत नाही। अंतिमतः ते म्हणाले, सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे, पण पंढरपूर, लातूरमध्ये आमच्या समाजातील लोक उपोषणाला बसलेत। कृपया कॅबिनेट मीटिंगमध्ये ठराव पास करून धनगर समाजाला आरक्षण द्यावे। यावेळी समाजातील सर्वजण एकत्र येऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्रित राहण्याची प्रेरणा व्यक्त करत होते। कोण म्हणतं देणार नाही, आरक्षणाच्या हक्काचं नमस्कार, मी ॲडव्होकेट संतोष आखाडे, धनगर समाजाचा मागच्या 28 वर्षापासून नेहमी कार्य करतो आहे। रस्त्यावर उतरणं हा प्रकार आणि आरक्षणाची जी मागणी आहे ही आमच्या 68 वर्षापासून शासनाकडे मागणी आहे, कारण शासनाने अंमलबजावणी केलेली नाही। आमची मागणी मुळात समावेशाची नाही आहे। ज्यावेळेस पत्रकार किंवा बाकीच्या गोष्टी जो मीडियामध्ये जे पसरवलं जातं की धनगर समाजाचा समावेश होणार, परंतु समाज हा ऑलरेडी समावेश आहे। म्हणजे धनगर समाज हा ते STच्या जसं आपण एखाद्या गाडीत बसतो आणि म्हणतो रिझर्व सीट ठेवा, परंतु तशी आमची मागणी नाही। आम्ही ऑलरेडी त्या STच्या लिस्टमध्ये आहोत। फक्त शासनाने जो काही ग्रॅमेटिकल मिस्टेक करून ठेवला आहे किंवा राजकीय प्रोपगंडा किंवा राजकीय कुठे सीट जातील या भीतीपोटी त्यांनी ज्या पद्धतीने की धनगर समाजाला ह्या शेवंतपासून वंचित ठेवलं आहे, तर त्याची अंमलबजावणी सरकारने करावी। म्हणून आम्ही सरकारला नेहमी रस्ता रोको किंवा आंदोलन, मोर्चे ह्याच्यामार्फत आम्ही त्यांना सूचित करत असतो की बाबा तुम्ही आमची ही जी आरक्षणाची जी अंमलबजावणी जी बाकी ठेवली ती पूर्ण करावी। आणि शासनाने आजच्या या जसा बाचकर साहेबांनी मागाशी सांगितलं की शासन हे पॉझिटिव्ह, पण शासनाने तो लवकरात लवकर GR काढावा आम्हाला जात प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी। त्या पद्धतीने त्यांनी आदेश द्यावे जिल्हाधिकाऱ्यांना, कमिशनरला आणि तहसीलांना, की जेणेकरून आमचे जे काही समाजबांधव महाराष्ट्रात इतर कान्याकोपऱ्यामध्ये जे राहत आहेत त्यांना त्या म्हणजे एक जात प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्यांना ज्या काही सरकारी सेवा सुविधा आहेत, ज्या मुलांना काही शैक्षणिक बाबी अडचणीच्या ठरतात त्या ठिकाणी त्यांना त्या गोष्टीचा लाभ मिळेल आणि मध्ये लिहिले त्याच्या पद्धतीने ते चालावं ही आमची अपेक्षा आहे। या ठिकाणी आमच्या विरोधातही काही मोर्चे काढले, परंतु आम्ही कोणाचा वाट्याचा मागत नाही आहे, तर आमचे जे हक्काचं आहे ते मागतोय। आणि आजपर्यंत ज्या काही लोकांनी आम्हाला विरोध केला आहे तर त्यांना आमची एक विनंती आहे की आम्ही ज्या 36 नंबरला जी 47 जातींची यादी आहे शेड्यूल ट्राईब्समध्ये, अनुसूचित जमातीमध्ये, त्याच्यात 36 नंबरला जी धनगड आणि धनगर आहे त्याची आम्ही मागतोय, त्याची अंमलबजावणी करायला सांगतोय। आम्ही कोणी मध्ये घुसवा समाजाची मागणी नाही आहे। त्यामुळं आम्ही जर चुकीची मागणी असेल आमची धनगर समाजाची, तर त्या ठिकाणी धनगडांनी आमच्या विरोधात आंदोलनं, उपोषण, मोर्चा काढावेत। परंतु आजपर्यंत महाराष्ट्रात असा एकही मोर्चा किंवा एकही घर जे धनगडाचं निघालेलं नाही। आणि जी जमात अस्तित्वात नाही तिला 1950ला बाबासाहेबांनी रिकमेंडेशन केलेलं नाही की बाबा त्यांचं ही जमात आरक्षित ठेवावं म्हणून। आणि त्यामुळे 1950 आणि त्याच्या अगोदर तत्सम जमात ही धनगरच होती, आजही धनगरच आहे। आणि महाराष्ट्र शासनाने तसं पत्रही दिलेलं आहे की महाराष्ट्रात कोणत्याही तालुक्यात, कोणत्याही जिल्ह्यात
धनगर ही जमात नाही आहे म्हणून. आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी कर्जत 4 फाटा या ठिकाणी आमचं नियोजन केलं. त्या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते जमले. त्या ठिकाणी निघाल्याच्या नंतर आदरणीय डॉक्टर धर्माधिकारी यांचा प्रवेशद्वारामार्फत आज आम्ही कर्जत तहसील या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे धनगर समाजाच्या वतीने की बाबा त्वरित शासनाने आमच्या या मागणीचा विचार करून लवकरात लवकर GR काढावा. जय मल्हार, जय अहिल्या, जय महाराष्ट्र. अण्णासाहेब रंगनाथ भास्कर महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचा अध्यक्ष आहे. गेल्या 2 महिन्यापासून मुंबईमध्ये सातत्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळ्या खात्याचे मंत्री यांच्यासोबत धनगर समाजाच्या बैठका चालू आहे. गेल्या 70 वर्षापासून धनगर समाजाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलं 36 नंबरला धनगर आणि धनगर हे एकच असून तरी आजपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही. सातत्याने दर पंचवार्षिकला जो मुख्यमंत्री येतो तो आम्हाला आश्वासन देतो. सातत्याने आश्वासन दिल्यानंतर आम्हाला आजपर्यंत आरक्षण मिळालं नाही. त्याचं कारण STच्या 48 जाती आहे, 47 जाती ह्या लाभ घेतात STच्या आरक्षणाचा आणि एकमेव धनगर समाज हा 48 जातीतली 36 नंबरला उल्लेख असून तरी आम्हाला रचं ड स्पेलिंग मिस्टेक झालेलं जयराम जाखड आणि जाखर इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये रचा ड होतो. ह्या फरकामुळं आजपर्यंत 70 वर्षे आम्हाला वंचित ठेवलं. गेले भारताचे पंतप्रधान कैलासवासी राजीव गांधी यांचा मेळावा शिवाजी बापू शेंडगे आणि माझे वडील कैलासवासी रंगनाथ भास्कर यांनी सांगलीला घेऊन त्यावेळेस STच्या आरक्षणाची मागणी केली. पण सरकार देता येत नाही म्हणून 3.5% STचं आरक्षण दिलं. त्यानंतर 2014ला अटलजी पंतप्रधान झाले. पंढरपूरला प्रकाश अण्णा शेंडगे आणि आम्ही 25 लाख धनगर समाजाचा मेळावा घेतला. पंतप्रधानांनी भंडारा उधळून ढोल वाजून आरक्षण देतो म्हणले, तेही आरक्षण दिलं नाही. 2014ला आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बारामतीच्या उपोषणामध्ये आम्हाला सरकारमध्ये बसवा, आम्हाला मतदान करा असं आम्हाला आश्वासन आमच्याकडून घेऊन आम्हाला शब्द दिला. पहिल्या कॅबिनेटमध्ये सरकार आल्यावर आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. त्याच्यावर टाटा इन्स्टिट्यूट एक कमिटी नेमली. त्या कमिटीचा अहवाल सादर झाला. आता सुधाकर शिंदेंचा एक अहवाल 5 राज्याचा दाखल झाला आणि मागच्या रविवारी 15 तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत समाजाचे सर्व आजी माजी आमदार मंत्री या सर्वांसोबत शंभूराजे देसाई सर्व उपस्थित बैठक झाली आणि सरकार हे पॉझिटिव्ह आहे. कारण हे आरक्षण हे थांबलेलं आहे. आरक्षण हे द्यावाच लागतं हे सरकारच्या लक्षात आलं. सर्व खात्याचे सचिव त्याच्यानंतर 15 तारखेला जी बैठक झाली, 20 तारखेला शंभूराजे देसाईंसोबत परत मंत्रालयात बैठक झाली. त्याच्यातही सगळ्या अधिकाऱ्यांकडून जो आढावा घेतला आणि सरकार हे GR काढणार आहे. आणि आज जी कॅबिनेट संपल्यानंतर धनगर समाजाची बैठक होणार आहे. याच्यामध्ये शासन दरबारीचा एक आदेश निघणार आहे आणि सरकार पॉझिटिव्ह आहे. पंढरपूरला जे 14 दिवसापासून समाज बांधव उपोषणाला बसले त्यांची तब्येत ढासळलेली आहे. आमच्या अहिल्यानगरमध्ये, अहमदनगरला, नेवाशामध्ये काही कार्यकर्ते उपोषणाला बसले त्यांची तब्येत ढासळलेली आहे. लातूरमध्ये काही कार्यकर्ते उपोषणाला बसले त्यांची तब्येत ढासळलेली आहे. आणि सातत्याने आम्ही महाराष्ट्रभर फिरत असून ह्या समाज बांधवांना एकत्रीकरण करून समाजाच्या खरोखर व्यथा ह्या आज कर्जतमध्ये मी आलो. कालपासून मी मुक्कामी आहे. माथेरानमध्ये धनगर समाजाचे कार्यकर्ते घोडे घेऊन काय त्यांची हाल अपेक्षा वाईट आहे हे बघून डोळ्यातून पाणी येतं. म्हणून हे मुख्यमंत्री साहेबांनी आजच्या कॅबिनेटमध्ये जो विषय होईल हे आरक्षण ताबडतोब द्यावा अशी मी धनगर बांधवांच्या वतीनं मी विनंती करतो. जय मल्हार, जय महाराष्ट्र, जय अहिल्या.